रात्रंदिवस काबाड कष्ट करून थकलेला जीव जेव्हा भगवंताच्या चरणी लीन होतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर देव भेटीचा आनंद ओसंडून वाहतो। आपल्या लाडक्या देवाची भेट कोणत्याही भक्तासाठी स्वर्ग सुखापेक्षा कमी नसते। त्यासाठी तो वाटेल ते हाल अपेष्टा सहन करून आपल्या देवाला भेटण्यासाठी जातो। मात्र ग्रामीण भागातील जनतेच्या या हाल अपेष्टा कमी व्हाव्यात आणि त्यांना त्यांच्या आराध्य देवतांचे दर्शन सुलभ आणि आरामदायी व्हावे, त्यांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र यात्रास्थळ विकास योजना राबवली आहे। ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दूरवरून येणाऱ्या भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 496 तीर्थक्षेत्रांना ब वर्गाचा दर्जा दिला। गेल्या फक्त 2 वर्षात 134 तीर्थक्षेत्रांना ब वर्गाचा दर्जा देण्यात आला आहे। तर गेल्या 2 वर्षात 170 ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत सोयी सुविधांच्या विकासाला मान्यता देण्यात आली आहे। मोठ्या तीर्थक्षेत्रांच्या आराखड्यासाठी 25 कोटी रुपये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीर्थक्षेत्र यात्रास्थळ विकास योजनेतून दिले जातात। आतापर्यंत एकूण 20 मोठ्या तीर्थक्षेत्रांना या योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे। संत सेवालाल महाराज पोहरादेवी येथील तीर्थक्षेत्राच्या विकास कामांना 398 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली असून त्यापैकी 177 कोटी रुपयांचा निधी वितरितही करण्यात आला आहे। तर उमरी आणि पोहरादेवी या तीर्थक्षेत्रांच्या विकास कामांसाठी 326 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असून त्यापैकी 153 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत एकूण 723 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे। तर या योजनेअंतर्गत काशी विश्वनाथ कॉरिडॉर वाराणसी, महाकाल कॉरिडॉर उज्जैन, राम मंदिर अयोध्या या धर्तीवर ग्रामीण तीर्थक्षेत्रांचा विकास महायुती सरकारच्या काळात केला जातो आहे आणि ही बाब भाविकांसाठी अत्यंत मोलाची आहे। निर्धार ग्रामीण विकासाचा, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।